माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार माननीय वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। आमचा प्रभाग क्रमांक 9 घनसोली या ठिकाणी आम्हाला महिलांना महाराष्ट्र शासनाने जे 50% महिलांना आरक्षण दिलेले आहे त्यातून उमेदवारी जाहीर झालेली आहे। एकच मी सांगणार आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हा महिलांवरती जो विश्वास ठेवलेला आहे आणि आम्हाला हे 50% आरक्षण दिले आहे, तर खऱ्या अर्थाने आता हा काळ जो आहे तो परिवर्तनाचा आणि विकासाचा काळ सुरू होणार आहे। कारण एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं, ही आपल्या ज्योतिरावांची जी शिकवण आहे ती खऱ्या अर्थतेस पूर्ततेस येणार आहे। कारण की एक जर सक्षम महिला एका महिलेचं नेतृत्व करण्यासाठी जर समाजात आली तर तिच्यासोबत खरंच अनेक महिला जोडल्या जातात आणि आपल्या समाजाचा विकास आणि परिवर्तन हा खऱ्या अर्थाने होतो। आता तुम्ही जर समजा म्हणाल तर खऱ्या अर्थाने आपल्या नवी मुंबईचे जे शिल्पकार आहेत माननीय गणेश नाईक साहेब यांनी जो विकास आणि परिवर्तन केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। कारण की गेले 20 वर्ष झाले की आपल्या पाण्याच्या बिलांमध्ये भाववाढ झालेली नाही आहे, त्याचप्रमाणे घरपट्टी देखील त्यांनी वाढवलेली नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे गेले 10-15 वर्षापूर्वी आपण जी घरं 3 लाखाला 6 लाखाला किंवा 10 लाखापर्यंत घेतलेली, आज त्याच्याच किमती 50 लाख करोडो रुपयांपर्यंत आपल्या घरांच्या किमती वाढल्यात। आणि हा केवळ जो विकास झालेला आहे किंवा ज्या आजूबाजूच्या परिसराचं परिवर्तन झालं आहे ते आपले लोकनेते माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातूनच झालेले आहे। आणि विकास आणि परिवर्तन हा खऱ्या अर्थाने आता मोठ्या प्रमाणात घडत आहे। त्याचप्रमाणे दुसरी बाजू अशी आहे की आपल्या घनसोलीमध्ये ह्याचा रिडेव्हलपमेंटचं जे काही शेड्यूल चाललेलं आहे, सिम्प्लेक्स असेल, घरोंदा असेल किंवा ज्या 20 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत ज्या त्यांचं आता रिडेव्हलपमेंटची जी कामं होणार आहेत आणि ती कामं देखील आपल्या नाईक साहेबांच्या मार्फतच होणार आहेत याची मी तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते। कारण की विकास आणि परिवर्तन आपण ज्या ठिकाणी म्हणतो त्या ठिकाणी आपले माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचं आणि यांचंच नाव घेतलं जातं। आणि आजपर्यंत सगळ्यांनी अनुभवला आहे की आपल्या नवी मुंबईचा जो काही विकास झालेला आहे तो आपल्या नाईक साहेबांमुळेच झालेला आहे। मी लोकांना एकच आवाहन करणार आहे की हा जो महाराष्ट्र शासनाने सांगितलेला आहे की पॅनल सिस्टम, ती खरं सांगायला गेलं तर खरं योग्य आहे। कारण की यापूर्वी वॉर्ड सिस्टम होती तर एका वॉर्डमध्ये फक्त एकच नगरसेवक असायचा आणि तो नगरसेवक फक्त त्याच्याच वॉर्डपुरती मर्यादित असायचा। आणि आता मानवी वृत्ती आहे, प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात। मग दुसऱ्या वॉर्डमधल्या जर समजा एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम झाला आणि तो दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला तर ते नगरसेवक म्हणायचे हे हद्द आमच्यापर्यंत मर्यादित नाही आहे। ज्याप्रमाणे आपण पोलीस स्टेशनमध्ये एखादी केस घेऊन जातो तेव्हा ते म्हणतात की ही आमची हद्द नाही आहे, आणि आता ही पद्धत होणार नाही आहे। आता संपूर्ण घनसोलीचं वोटिंग आहे आणि संपूर्ण घनसोलीला आपले जे उमेदवार आहेत ते निवडून देण्याचा अधिकार आहे। आणि आपलं नागरिक एवढं सुज्ञ आहे की त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित आणि एक चांगली व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप पक्ष जे काही उमेदवार निवडतात ते म्हणजे पारखूनच निवडत असतात। आणि त्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासास आम्ही पात्र ठरणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपल्याला अ, ब, क, ड असे प्रभाग क्रमांक 9 मधून 4 आपल्याला मशीन्स येणार आहेत आणि आपल्याला 4ही मशीनवरती क रे कमळाचा बटन दाबून 4ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे। खऱ्या अनुषंगाने सांगायला गेलं तर मी स्वतः उच्च शिक्षिका आहे, मी शिक्षिका आहे आणि गेली 24 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। त्यामुळे एक विकास आणि परिवर्तन
कसं घडायचं, कारण की मी आजपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवत आलेली आहे, आपल्या देशाचं भविष्य मी घडवत आलेली आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या प्रभागाचं देखील भविष्य आणि खास करून महिला, कारण की एक महिलाच दुसऱ्या महिलेचं दुःख चांगल्या प्रकारे समजू शकते किंवा एक महिला दुसऱ्या महिलेशी जेवढ्या चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकते ती पुरुषांच्या माध्यमातून तेवढे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकत नाहीत. आणि जर मी स्वतः सक्षम आहे तर मी स्वतःबरोबरच माझ्या इतर महिलांना घेऊन जाणार आहे आणि पालिकेमध्ये ज्या काही महिलांसाठी सुविधा आहेत त्या सुविधा मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवणार, कारण माझ्या नावामध्येच माझं नावच आहे योजना प्रमोद कदम. मी स्वतः योजना आहे, त्यामुळे महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना मी नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.